हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. तुमच्याजवळ बायबल असेल तर पहा. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 4 ते 6 पर्यंत. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 4 ते 6 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग त्याच्या शिष्यांतील एक जण यहुदा इस्करियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयांस विकून ते गरिबांस का दिले नाही? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवपुत्र येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये होता, त्यावेळेला त्याने आपल्यासोबत राहण्यासाठी 12 शिष्यांना निवडलं होतं. आणि हे 12 शिष्य सतत रात्रंदिवस त्याच्या बरोबर असायचे. प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलच्या एका गावातून दुसऱ्या गावात, नगरानगरातून, शहराशहरातून फिरत होता. देवाच्या राज्याची घोषणा करत होता, लोकांना बरं करत होता आणि त्यांना पश्चातापाची आणि देवराज्याची खरी सुवार्ता सांगत होता. आणि हे सगळं त्याचं कार्य सुरू असताना त्याने ही जी 12 माणसं निवडली होती, ज्यांना प्रेषित म्हटलेलं आहे, हे प्रेषित, हे शिष्य नेहमीच येशूच्या बरोबर असायचे. आता आपण जे वचन वाचलं त्यातही प्रभूच्या सोबत त्याचे शिष्य आहेत. प्रभू येशू आपल्या शिष्यांबरोबर बेथाणी नावाच्या गावात आलेला आहे, जिथे त्याने एका माणसाला, लाजर नावाच्या माणसाला, त्याच्या मरणानंतर 4 दिवसांनी उठवलं होतं. आणि हा प्रसिद्ध चमत्कार ज्या गावामध्ये घडलेला होता, त्याच गावात काही काळाने प्रभू पुन्हा जातोय. आणि त्याच्या घरात जेवण सुरू असताना प्रभू होता, त्याचे शिष्य होते, लाजरसुद्धा होता, त्याच्या बहिणीसुद्धा होत्या. आणि त्यावेळेला लाजराची एक बहीण मरिया, हिच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की तिने अतिशय मौल्यवान असं सुगंधी तेल आणून ते प्रभू येशूच्या पायांना लावलं आणि आपल्या केसांनी प्रभूचे पाय पुसले. ते तेल एवढं सुगंधी होतं आणि इतकं मौल्यवान होतं की त्याच्या वासाने संपूर्ण घर भरून गेलं. आणि हे सगळं घडत असताना तिथे उपस्थित असलेल्यापैकी एकाला अतिशय अस्वस्थता आली आणि तो एक होता प्रभूच्या 12 शिष्यांमधला यहुदा इस्करियोत. ज्या वेळेला मरियेने येशूच्या पायाला तेल लावलं, आपल्या केसांनी ते तेल त्याचे पाय पुसले आणि तो वास, तो सुगंध सगळ्या घरामध्ये दरवळत होता, तेव्हा यहुदा इस्करियोत मात्र अंतकरणात अतिशय अस्वस्थ झाला होता. आणि तो जे काही बोलला ते इकडे लिहून ठेवलेलं आहे. त्याने असं म्हटलं की हे तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना देता आलं असतं. त्या तेलाची उगाच नासाडी झाली, उगाच एवढं मोठं नुकसान झालं की हे सुगंधी तेल जर विकलं असतं तर त्याचे 300 रुपये आले असते आणि ते गरिबांना वाटले असते. ते प्रभू येशूच्या चरणाला लावून उगाच ते तेल वाया गेलं आणि एवढे पैसे मिळाले असते, गरिबांना वाटले असते. ते सगळंच काही आता करता येणार नाही आहे. पण बायबल पुढे असं म्हणतं की त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असं म्हणाला, असं नाही, तर त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यामध्ये जे काही टाकलं जाई ते तो चोरून घेत असे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा कोणी परका मनुष्य नाही आहे, तर प्रभू येशूच्या शिष्यांमधला आणि तोही 12 शिष्यांमधला आहे.
यहुदा इस्करियोत. आणि बायबल त्याच्याविषयी स्पष्ट म्हणतं की त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे काही टाकलं जाई त्यातलं तो चोरून घेत असे. प्रभू येशू आपल्या शिष्यांच्या सोबत उपदेश करत, देवराज्याची घोषणा करत गावोगावी नगरोनगरी फिरत होता आणि हजारोच्या संख्येने लोक प्रभू येशूच्या मागे जात होते. त्याचा उपदेश ऐकण्यासाठी जमत होते. त्याच्याकडून बरे होण्यासाठी आणि त्याच्याकडून अद्भुत कामाचा अनुभव करण्यासाठी लोक गर्दी करत होते. आणि अशा वेळेला लोक त्यांना जे काही पैसे दान म्हणून देत असत, ते ज्या पेटीमध्ये किंवा ज्या डबीमध्ये ते पैसे एकत्र केले जात होते, ती डबी होती यहुदा इस्करियोतकडे. आणि त्याच्याविषयी बायबल म्हणतं की तो त्यातून चोरी करून घेत असे. इथे जो प्रसंग घडला त्यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला, कारण त्याने असा विचार केला की हे पैसे जर या डबीमध्ये पडले असते तर मला त्यातून कितीतरी पैसे चोरता आले असते. या यहुदा इस्करियोतचा आपण शेवट बघतो की याने चांदीच्या 30 नाण्यासाठी प्रभू येशूला विकलं. प्रभू येशूचे वैरी शास्त्री परुषी यांच्याकडे जाऊन तो मिळाला आणि त्याने त्यांना सांगितलं की मी त्याला तुमच्या हातात धरून देईन. आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी त्याला चांदीची 30 नाणी देऊ केली. आणि या चांदीच्या 30 नाण्यासाठी यहुदाने प्रभू येशूचा विश्वासघात केला. त्याने प्रभू येशूला त्याच्या मारेकऱ्यांच्या हाती धरून दिलं. आणि मग पुढे जाऊन बायबल यहुदाच्या शेवटाबद्दल सांगत आहे की प्रभू येशूला धरल्यानंतर आणि त्याचं दुःख सहन सुरू झाल्यानंतर यहुदाला फार मोठा पस्तावा झाला. आणि हा पस्तावा झाल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये एवढं प्रचंड दुःख किंवा एवढी भयानक अस्वस्थता आली की त्यामुळे जाऊन त्याने गळफास घेतला. आणि बायबल म्हणतो तो उपडा पडल्यामुळे त्याचं पोट फाटलं. आणि पुढे जाऊन बायबल त्याला नाशाचा पुत्र असंही म्हणत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 12 शिष्यामधला एक जण नाशाचा पुत्र बनला. प्रभू येशूचे 12 शिष्य जे अहोरात्र त्याच्यासोबत असायचे, रात्रंदिवस त्याच्याबरोबर राहत होते. किती प्रवचनं त्यांनी ऐकली असतील, किती उपदेश ऐकला होता, किती देवराज्याची रहस्ये प्रभूने त्यांना शिकवली होती. आपण नव्या करारात वाचतो की प्रभू येशू लोकांबरोबर दाखल्याने बोलत असे, पण त्याच्या शिष्यांना मात्र सगळ्या गोष्टी तो समजावून सांगत असे. लोकांशी दाखल्याने बोलत असे, काही न कळायचं नाही, परंतु त्याच्या शिष्यांबरोबर मात्र तो अगदी सविस्तरपणे स्पष्टपणे बोलत असे, त्यांना समजावून देत असे. आणि जो माणूस प्रभू येशूच्या सहवासात इतका काळ राहिला, ज्याने स्वर्गीय वचनं ऐकली, स्वर्गीय उपदेश ऐकला, ज्याने स्वर्गातून आलेलं ज्ञान घेतलं, तो मात्र शेवटपर्यंत बदलला नाही. इथे वचन म्हणतं तो चोर होता. म्हणजे तो पूर्वी चोर होता आणि आता तो प्रभू येशूच्या सोबत असतानाही चोर आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही पैशाची हव्यास होती, पैशाची हाव होती, त्या हावेने शेवटी त्याला नाशाचा पुत्र बनवलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रत्येक व्यक्तीला या यहुदा इस्करियोतच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रभू येशूच्या सहवासात राहून पण हा माणूस बदलला नाही. येशूच्या सहवासात खुद्द देवपुत्र होता तो, आणि देवपुत्राच्या सहवासात राहून देवपुत्राच्या मुखातून येणारी मौल्यवान वचनं ऐकून, त्याच्या मुखातले मौल्यवान शब्द ऐकूनही हा माणूस बदलला नाही. आणि त्याच्यात बदल न झाल्यामुळे, त्याने स्वतःमध्ये परिवर्तन न घडवल्यामुळे शेवटी तो नाशाचा पुत्र बनला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूकडे आल्यानंतर आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्या मागे चालायचा निर्णय घेतल्यानंतर आपण आपलं हृदय बदलणं आवश्यक आहे. कारण हे समजून घ्या की आपण आपल्यातल्या वाईट गोष्टी
आपल्यातले दुर्गुण म्हणा किंवा तुम्ही अवगुण म्हणा, हे जर आपण वेळीच काढले नाहीत तर हेच आपल्या जीवनातले दुर्गुण आपल्या जीवनात सैतानासाठी एक फार मोठा दरवाजा बनतं, ज्यातून तो दुष्ट आत येतो आणि आपल्याला गिळून टाकू शकतो. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आणि हा आत्मिक प्रवास सुरू केल्यानंतर आपल्यातले दुर्गुण आणि आपल्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी काढून टाकण्याचा आपण अगदी मनापासून प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे आणि आपण स्वतःला बदलत राहिलं पाहिजे. जसं देवाला हवं आहे तसं आपण स्वतःमध्ये बदल करत राहिला पाहिजे. जर आपण ते केलं नाही तर हे आपले वाईट गोष्टी, हे आपले वाईट गुण, हे जीवनातल्या आपल्या वाईट गोष्टी सैतानासाठी एक फार मोठं प्रवेशद्वार बनतं. सैतान त्यातून आत येतो आणि अशा लोकांना गिळून टाकतो जे शेवटपर्यंत आपल्यामध्ये बदल करत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थनेला येणं, प्रार्थनेत भाग घेणं, हालेलुया बोलणं, गाणी बोलणं म्हणजे तुमचं हृदय बदललं आहे असं होत नाही आहे, तर तुमच्या रोजच्या जीवनातून आणि तुमच्या वागण्यातून ते सिद्ध व्हायला पाहिजे की तुम्ही खरोखर बदलला आहात की नाहीत. तुमच्यापैकी प्रत्येकाला आपापले दुर्गुण माहीत आहेत, कोणी आपल्याला सांगायची गरज नाही आहे. आणि तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्याकडे स्वतःचा विवेक आहे आणि त्याचबरोबर पवित्र आत्मा आहे. जगातल्या लोकांकडे फक्त विवेक असतो, पवित्र आत्मा नसतो. परंतु येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांकडे 2 गोष्टी आहेत. एक देवाने दिलेला विवेक, ज्याला आपण सदसद विवेक बुद्धी म्हणतो, ती आहे जी आपल्याला बऱ्या वाईटाची जाणीव करून देते. आणि त्याहीपेक्षा कितीतरी मौल्यवान असा पवित्र आत्मा आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही आहे की आपल्यामध्ये काय वाईट आहे, आपण कुठे चुका करतो, आपण कुठे देवाच्या वचनांविरुद्ध वागतो किंवा आपल्या जीवनामध्ये काय काय वाईट आहे आणि आपल्याला काय काय सुधारणा करण्याची गरज आहे, काय काय बदल करण्याची गरज आहे, हे वारंवार कोणी सांगण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात. परंतु काही लोक जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त प्रार्थना करणं, गाणी गाणं यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी आम्हाला देवाच्या राज्यामध्ये वाढवतील, या गोष्टी देवाच्या राज्यात आमची प्रगती करतील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही देवाच्या राज्यात वाढण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, देवाच्या राज्यात पुढे चालण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जे काही वाईट दुर्गुण आहेत ते तुम्हाला काढलेच पाहिजेत. कारण ते जर काढले नाहीत तर ते सैतानासाठी प्रवेशद्वार बनतील, एक मोठा दरवाजा बनेल, ज्या दरवाज्यातून तो दुष्ट आत येईल आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे गिळून टाकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अर्थात आपल्यातले दुर्गुण आपण स्वतःच्या शक्तीने काढू शकत नाही. खूप वेळेला लोक म्हणतात की मला असं नव्हतं करायचं पण मी ते केलं, मला असं नव्हतं बोलायचं पण मी बोललो, मला अमुक ठिकाणी नव्हतं जायचं पण मी गेलो, आम्हाला नव्हतं करायचं आणि तरी आम्ही करतो, आम्हाला नव्हतं बोलायचं तरी आम्ही बोलतो. याचा अर्थ आम्ही स्वतःच्या शक्तीने काहीच करू शकत नाही. पाप आम्हाला टाळायचं आहे, दुर्गुण आम्हाला काढायचे आहेत, वाईट गोष्टी आम्हाला काढायच्या आहेत, पण आमची शक्ती, आमची अक्कल, आमची बुद्धी या सगळ्याला कमी पडते. म्हणून तर देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. हा पवित्र आत्मा मला मदत करतो पापाला नाही बोलण्यासाठी. हा पवित्र आत्मा मला मदत करतो पापावर विजय मिळवण्यासाठी. हा पवित्र आत्मा मला मदत करतो देवाच्या राज्यामध्ये पुढे जाण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून ज्याला ज्याला स्वतःला बदलायचं आहे, ज्याला ज्याला आपल्यातले दुर्गुण काढून टाकायचे आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिक इच्छा, मला खरोखर बदलायचं आहे, मला खरोखर या वाईट गोष्टीतून मुक्त व्हायचं आहे, एक प्रामाणिक इच्छा असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.
ज्याच्याकडे प्रामाणिक इच्छा आहे तोच प्रामाणिक प्रयत्न करेल. वरवरून मला हे सोडायचं आहे, मला ते काढून टाकायचं आहे असं म्हणणार आणि अंतःकरणात मात्र इच्छा आहे की हे पाप मला सोडायचं नाही आहे, ही वाईट गोष्ट मला सोडायची नाही आहे, असल्या लोकांना देव बदलू शकत नाही. कारण आपला देव हृदय पारखणारा देव आहे, तो हृदय ओळखणारा देव आहे. आणि त्यामुळे वरवरून तुम्ही कोणाला सांगत असाल की मला माहीत आहे माझ्या जीवनात हे पाप आहे, मला काढून टाकायचं आहे, परंतु मला होत नाही आहे, पण अंतःकरणात मात्र इच्छा नाही आहे की देवाने तुम्हाला त्या वाईट दुर्गुणातून मुक्त करावं. जर अशा वृत्तीचे तुम्ही असाल तर देव तुम्हाला बदलू शकत नाही. ज्याला प्रामाणिक इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे, त्याला देव बदलतो आणि त्याने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याने देवाकडे, पवित्र आत्म्याकडे मदत मागत राहिलं पाहिजे, प्रार्थना करत राहिलं पाहिजे. तुमच्यामध्ये जर खूपच दुर्गुण आहेत आणि तुम्हाला ते काढताच येत नाही आहेत तर त्यासाठी तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा, देवाने तुम्हाला मदत करावी आणि देवाने तुम्हाला यातून बाहेर काढावं. बायबलमध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की आपण आत्मिक गोष्टींसाठी मेहनत केली पाहिजे. सहजासहजी त्या मिळत नाही आहेत. आत्मिक गोष्टी, देवाच्या राज्यातल्या गोष्टी मिळवण्यासाठी, प्रेम, नम्रता, पवित्रता, ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे. त्या आपोआप आपल्या आतमध्ये येणार नाहीत. आणि ती मेहनत म्हणजे आपण देवाला शरण जात राहिलं पाहिजे, निरंतर प्रार्थना करत राहिलं पाहिजे, सतत देवाकडे विनवणी करत राहिलं पाहिजे. जर तुमचे दुर्गुण फारच जास्त असतील, तुम्ही उपवास करायला हवेत, सतत प्रार्थनेत राहायला पाहिजे, अशासाठी की देव तुमच्यावर दया करील. पवित्र आत्म्याद्वारे देव तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तो तुम्हाला यातून संपूर्णपणे मुक्त करेल. तुमची प्रामाणिक इच्छा पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक कुठेतरी प्रार्थनेला जातात आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही अनुभव येत नाही, तेव्हा ते दुसऱ्या प्रार्थना सभेचा शोध घेतात, दुसऱ्या चर्चचा किंवा दुसऱ्या देवाच्या सेवकाचा शोध घेतात. कुणाकडे जास्त सामर्थ्य आहे, कुणाचं प्रवचन जास्त प्रभावी आहे जे आम्हाला बदलू शकेल. प्रभावी प्रवचनाने तुम्ही बदलाल, प्रभावी प्रार्थनेने तुम्ही बदलाल आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या या देवाच्या सेवकाकडे, इथे काही घडत नाही मग दुसऱ्या सेवकाकडे, तिथे काही घडत नाही मग तिसऱ्या सेवकाकडे, असे करत आहात. याचा अर्थ तुमच्या आतमध्ये मुळात स्वतःला बदलण्याची खरी इच्छा नाही आहे आणि खरे श्रम तुम्हाला घ्यायचे नाही आहेत. तुम्ही किती प्रभावी प्रवचन ऐकत आहात किंवा तुम्ही किती प्रभावी प्रार्थना सभेत भाग घेत आहात ते महत्त्वाचं नाही आहे. देव मुळात तुमच्या हृदयाकडे बघत आहे. तुम्ही मला सांगा की यहुदाला बदलण्यासाठी प्रभू येशूचे उपदेश कमी होते का? येशूने जे काही उपदेश केले त्याच्यापेक्षा मौल्यवान उपदेश अजून कोण करू शकेल? सबंध पृथ्वी तलावर येशूसारखा गुरु दुसरा कोणता होऊन गेलेला आहे? येशूने जे काही शिकवलं आणि येशूने जो काही उपदेश केला आणि येशूने त्याच्या शिष्यांना ज्या रीतीने घडवलं आणि ज्या रीतीने स्वर्गीय संदेश देऊन त्यांना देवाची वचनं दिली त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने कोण देऊ शकतं? लक्षात ठेवा, यहुदाला देवाची वचनं दुसऱ्या माणसांकडून मिळाली नव्हती. यहुदाने स्वर्गीय वचनं कोणा माणसाच्या तोंडातून ऐकली नव्हती. यहुदाने सुवार्ता, मन वळवण्याचा आणि पश्चातापाचा संदेश एखाद्या शास्त्री पुरुषाकडून किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा एखाद्या धर्मपंडिताकडून ऐकला नव्हता. त्याने देवपुत्राकडून सुवार्ता ऐकली होती. पश्चातापाचा संदेश, मन वळवण्याचा संदेश, पापी मार्ग सोडून देवाकडे येण्याचा संदेश, पवित्र बनण्याचा संदेश त्याने माणसांकडून ऐकला नव्हता, देवपुत्राकडून ऐकला होता. त्याच्यापेक्षा भारी उपदेश, त्याच्यापेक्षा मौल्यवान उपदेश आणि त्याच्यापेक्षा मौल्यवान वाणी दुसऱ्या कुणाचीही असू शकत नाही. देवपुत्राकडून उपदेश ऐकूनही यहुदा बदलला नाही. म्हणून तुम्ही हा शोध घेऊ नका की जास्त प्रभावी प्रवचन देणारं कोण आहे, प्रभावी प्रार्थना करणारे कोण आहेत, त्यांच्याने आमच्या जीवनात काही बदल घडेल. नाही, देव तुमच्या हृदयाकडे बघतोय.
तुम्ही कुठेही एखाद्या चर्चमध्ये असाल, तुम्हाला तिकडे येशूची ओळख झालेली आहे, तुम्ही तिथे येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुमच्यामध्ये प्रामाणिक इच्छा असायला पाहिजे की तुम्हाला बदलायचं आहे. आणि जसं देवाची इच्छा आहे, जशी देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या जीवनात बदल करायचा आहे. प्रामाणिक इच्छा आणि प्रामाणिक प्रयत्न हे आम्हाला बदलू शकतात. अनेक लोकांना हे करायचं नसतं आणि मग आम्ही बरे होत नाही, आमचे प्रश्न सुटत नाही, हे घडत नाही, ते घडत नाही. मग अमुक ठिकाणी प्रार्थनेला जाऊन बघूया, मग तमुक ठिकाणी प्रार्थनेला जाऊन बघूया, इथे काही घडत नाही, मग दुसऱ्या ठिकाणी जाऊया, तिथे काही घडत नाही, मग तिसऱ्या ठिकाणी जाऊया. एकामागून एक चर्चेस, प्रार्थना घरं ते बदलत राहतात आणि शेवटपर्यंत ते या स्थितीत राहतात, त्यांच्या जीवनातली स्थिती बदलत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे समजून घ्या की आमच्या जीवनात सैतानासाठी जी उघडे दरवाजे आहेत ते आम्ही बंद करायला शिकलं पाहिजे. आणि हे उघडे दरवाजे कोणते? तर आमच्यामध्येच असलेले वाईट गुण, आमचेच दुर्गुण, आमच्यामधल्या वाईट प्रवृत्ती, आणि ज्याला बायबल म्हणतं शरीरातली वासना किंवा शरीरातलं पाप, हेच आमच्या जीवनामध्ये सैतानासाठी उघडे दरवाजे बनतात, ज्यातून तो आत येतो आणि आमचं पूर्णपणे नुकसान करतो. म्हणून आम्ही सावध व्हायला पाहिजे, स्वतःला बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. नुसतं हालेलुया बोलून, गाणी गाऊन आणि प्रार्थना करून भागत नाही, खरा प्रामाणिक बदल हृदयात केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. मी काही लोकांना असं बघितलेलं आहे की ते साधारण 1 तास 1.5 तास प्रार्थना करतात आणि जशी त्यांची प्रार्थनेची वेळ संपते ते बाहेर येतात आणि लगेच वायफळ बडबड करायला सुरुवात करतात. जेव्हा जेव्हा मी अशा लोकांना बघते तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं की 1.5 तास किंवा 1 तास जरी ते देवाच्या सहवासात राहिलेले आहेत, तर त्यानंतर लगेच जी वायफळ गोष्टी बोलायला हलते कशी? खरं तर जो माणूस 1 तास प्रार्थनेत राहिलेला आहे, म्हणजे देवाच्या सहवासात राहिलेला आहे, त्याच्या आत्म्यामध्ये एवढी शांती असते, एवढी शांती की तो बाहेर आल्यानंतर पटकन त्याची जीभ चुकीच्या गोष्टी बोलायला हलत नाही. पटकन वायफळ गोष्ट, व्यर्थ गोष्ट बोलण्यासाठी त्याची जीभ हलत नाही. जर तुम्ही प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप शांत वाटतंय आणि कोणीतरी तुमच्या बाजूला वायफळ बोलत आहे, काहीतरी व्यर्थ बोलत आहे आणि तुम्हाला ते ऐकावंसं वाटत नाही आहे, त्याच्यात भाग घ्यावंसं वाटत नाही आहे आणि तुम्ही त्यात भाग घेत नाही आहात, तर मी तुम्हाला म्हणेन तुम्ही खरी प्रार्थना केलेली आहे. तुमची प्रार्थना बरोबर झाली, म्हणजे तुम्ही प्रार्थनेत देवाशी जोडला गेला होतात. पण 1 तास प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर लगेच तुम्ही बडबड करायला सुरुवात केली, व्यर्थ गोष्टी, वायफळ गोष्टी, ह्याची निंदा, त्याची निंदा, इथे काय झालं, तिथे काय झालं. 1 तास देवाच्या सहवासात राहून तुम्ही बाहेर आलात आणि लगेच बडबड करायला सुरुवात केली, याचा अर्थ तुमची प्रार्थना ही प्रार्थना नव्हतीच मुळी. तुम्ही फक्त 1 तास देवासमोर बसला होतात, पण तुमचा आत्मा देवाशी जोडला गेला नव्हता. देव आणि तुम्ही दोघांमध्ये बरंच अंतर होतं. म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांनी पण बघितलं असेल की तुम्ही प्रार्थना करताय म्हणून, परंतु प्रत्यक्षात तुमचा आत्मा देवाशी जोडला गेला नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रामाणिक प्रयत्न, मनापासून प्रयत्न, देव आपल्याला मदत करायला तयार आहे, पण जो प्रयत्न करायला तयार आहे त्यालाच देव मदत करतो. जे आत्म्याच्या बाबतीत आळशी आहेत त्याला आत्मिक आळस म्हणतात. जे आत्मिक आळशी आहेत त्यांना देव काही मदत करू शकत नाही, त्यांना देव वाचवू शकत नाही. म्हणून येशूने सांगितलं की तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. महत्त्वाचा शब्द आहे झटा. प्रयत्न करा. तुम्ही कशासाठी झटताय? चांगली नोकरी मिळावी म्हणून. तुम्ही कशासाठी झटताय? परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावेत म्हणून. तुम्ही कशासाठी झटताय? खूप काही चांगलं आम्हाला मिळावं, आमच्याकडे चांगलं घर असावं, स्वतःची गाडी असावी, चांगल्या पगाराची नोकरी असावी, माझ्या मुलाला परीक्षेत एवढे टक्के मिळाले पाहिजेत, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. तुम्ही या गोष्टीसाठी झटताय ते चुकीचं आहे असं मला सांगायचं नाही आहे, पण जगिक आणि शारीरिक गोष्टीसाठी जेवढे तुम्ही झटताय त्याच्यापेक्षा आत्मिक बाबीसाठी आणि आत्मिक गोष्टीसाठी जास्त झटायला पाहिजे.
जास्त प्रयत्न करायला पाहिजेत, जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. येशू म्हणतोय की तुम्ही झटा देवाचं राज्य मिळवण्यासाठी आणि देवाचं नीतिमत्व, देवाची धार्मिकता तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे. असा विचार करू नका की तुम्ही काहीतरी पाप करत आहात आणि ते पाप तुम्हाला सोडता येत नाही आहे आणि म्हणून देवाने अचानक स्वर्गातून एक देवदूत पाठवायला पाहिजे आणि तुम्हाला त्या पापातून लांब खेचायला पाहिजे. नाही, देव तुमच्या हृदयातली प्रामाणिक इच्छा बघत आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर व्यर्थ बडबड करायची सवय आहे, तुम्ही रोज देवाला शरण आलं पाहिजे आणि रोज देवाला सांगितलं पाहिजे, हे देवा, ही माझी जीभ मी तुला समर्पित करत आहे. मी स्वतःहून माझ्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही आहे. माझी इच्छा आहे, मला नाही बोलायच्यात या मूर्खपणाच्या गोष्टी, या व्यर्थ गोष्टीमध्ये मला माझी जीभ वापरायची नाही आहे. परंतु मी स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. मी स्वतःच्या शक्तीने माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून ही माझी जीभ आज मी तुझ्या हातात देत आहे. आज दिवसभर तू या जिभेचा ताबा घे आणि जशी तुझी इच्छा आहे तशीच ही जीभ हलायला पाहिजे. तेच शब्द या मुखातून बाहेर यायला पाहिजेत. दुसऱ्यांची निंदा नको, दोष नको, वायफळ बोलणं नको, चेष्टा मस्करी नको. देवाला शरण येऊन रोज सकाळी तुम्ही ही प्रार्थना केली पाहिजे. अगदी गंभीरपणे, मी गंभीर असा शब्द वापरत आहे कारण या बाबतीमध्ये लोक गंभीर नसतात. गंभीरपणे आपण अशी प्रार्थना केली पाहिजे. ज्याला ज्याला या समस्येतून बाहेर यायचं आहे त्याने रोज देवाला शरण येऊन गंभीरपणे स्वतःचं समर्पण देवाला करून अशी प्रार्थना करणं आवश्यक आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमची जी जीभ हलत आहे त्या जिभेमुळे तुम्ही स्वतःवर शाप ओढावून घ्याल. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही सैतानासाठी एक दरवाजा उघडा ठेवाल ज्यातून तो दुष्ट आत येईल आणि तुम्हाला गिळून टाकेल. असे अनेक दुर्गुण आहेत. काही लोकांमध्ये पराकोटीचा स्वार्थ असतो. येशूवर विश्वास ठेवलेला आहे, प्रार्थना करतोय, बायबल वाचतोय, पण स्वार्थ काही केला जात नाही. काही लोक अहंकारी असतात. येशूवर विश्वास ठेवूनही आणि प्रार्थना, बायबल वाचन या गोष्टी करूनही त्यांचं बोलणं फार अहंकारी असतं, वागणंही अहंकारी असतं. मला कुणाची गरज नाही आहे, मी याच्याशी कशाला बोलू, मी त्याच्याशी कशाला बोलू. असे कितीतरी येशूवर विश्वास ठेवणारे लोक मी बघितलेले आहेत. विश्वासी लोक जे त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर पण बोलत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला त्यांची काही गरज नाही, आम्ही कशाला त्यांच्याशी बोलायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला बदला. काही लोक अतिशय हट्टी असतात. हट्टी म्हणजे कुणाचंच ऐकणार नाहीत. विशेषतः खूप स्त्रिया अशा असतात. स्त्रियांच्या बाबतीत हट्ट हा एक फार मोठा दुर्गुण मी पाहिलेला आहे. ती कुणाचंच ऐकणार नाही, स्वतःच्या नवऱ्याचं पण ऐकणार नाही आणि तर कुणाचंच ऐकणार नाही. प्रार्थना रोज करते, रोज 1 तास प्रार्थना करते, आठवड्यातून 2दा उपवास करते, बायबल पण वाचते, पण कुणाचंच ऐकत नाही. ना नवऱ्याचं ऐकत, ना नातेवाईकांचं ऐकत, ना कोणी तिला चांगलं सांगतं प्रेमाने त्यांचंही ऐकत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला बदला. तुमच्यातले दुर्गुण एक दिवस सैतानासाठी प्रवेशद्वार बनतील हे विसरू नका. यहुदाचं उदाहरण आपल्यासमोर फार मोठं आहे. देवपुत्राच्या सहवासात राहूनही तो बदलला नाही. देवपुत्राच्या जवळ राहून, त्याची प्रवचन ऐकून, त्याच्याकडून उपदेश ऐकून आपल्याला देवपुत्राकडून थेट सुवार्ता मिळाली नाही, आपल्याला देवपुत्राकडून थेट त्याची वचनं लाभली नाहीत, पण या शिष्यानं ते भाग्य मिळालं. ते धन्य आहेत कारण त्यांनी येशूकडून थेट सुवार्ता ऐकली, त्यांनी येशूकडून थेट उपदेश ऐकला, सरळ त्यांनी येशूच्या तोंडातून देवाची वचनं ऐकली आणि तरीही हा यहुदा शेवटपर्यंत बदलला नाही. आणि म्हणून त्याच्याच या मूर्खपणामुळे, त्याने स्वतःमध्ये बदल न केल्यामुळे त्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं, स्वतःचा नाश करून घेतला. कारण बायबलच त्याला नाशाचा पुत्र असं म्हणत आहे. जेव्हा तो चोरी करत होता तेव्हा त्याला इतकं समजत नव्हतं का की हा जर देवपुत्र आहे तर मी या पेटीतले पैसे चोरतो हे त्याला कळत आहे. म्हणून मी या पेटीतले पैसे चोरतो हे त्याला कळत आहे. हे यहुदाला का समजलं नाही? येशूने शमरोनी बाईला सांगितलं, तुझ्या नवऱ्याला जाऊन बोलावून घेऊन ये. आणि ती बाई म्हणते, मला नवरा नाही आहे. तेव्हा येशू तिला म्हणतो, तू बरोबर बोललीस, तू ठीक बोललीस की तुला नवरा नाही आहे.
कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो पण तुझा नवरा नाही आहे. हे ऐकता बरोबर ती घाबरली आणि ती प्रभू येशूला म्हणते की मला खरोखर कळलेलं आहे की तू कोणीतरी संदेष्ट आहेस. ती धावत गावामध्ये गेली आणि तिने लोकांना सांगितलं, मी जे काही केलं ते ज्याने मला सांगितलं तो तिकडे विहिरीवर बसलेला आहे, येऊन बघा त्याला, तोच मसीहा असेल काय. ही बाई पहिल्यांदा येशूला भेटत होती आणि येशू तिला म्हणतोय, तुला नवरा नाही हे तू ठीक बोललीस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नतनेलाच्या बाबतीत बायबलमध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा तो येशूला पाहण्यासाठी येत होता, फिलिप्पाने त्याला बोलावलं आणि तो जेव्हा येत होता तेव्हा येशूने त्याला लांबून बघितलं आणि येशू त्याला म्हणाला की हा खराखुरा इस्रायली आहे. नतनेलाला आश्चर्य वाटलं की मी येशूला पहिल्यांदा बघतोय, तो मला पहिल्यांदा बघतोय आणि माझ्याविषयी एवढ्या उघडपणे आणि स्पष्टपणे कसं काय सांगत आहे. हा खराखुरा इस्रायली आहे, याच्यामध्ये कपट नाही. हे शब्द ऐकून नतनेलाला आश्चर्य वाटलं आणि नतनेल येशूला म्हणतोय की महाराज, तुम्हाला माझी ओळख कुठली, तुम्ही मला कसे काय ओळखता. आणि येशू त्याला म्हणतोय, फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली उभा होतास तेव्हाच मी तुला पाहिलं. हालेलुया, हालेलुया. येशू एका घरामध्ये लोकांना शिकवत होता आणि पेत्र बाहेर उभा होता. तेव्हा काही लोक आले आणि पेत्राला विचारायला लागले की तुमचा गुरु कर भरतो का. आणि त्यावेळेला पेत्र आतमध्ये आला प्रभू येशूला विचारण्यासाठी. पण पेत्राने तोंड उघडायच्या आत येशूने त्याला विचारलं, पेत्राला प्रश्न केला की जगातले राजे कोणाकडून कर घेतात, मुलांकडून की नोकरांकडून. कर कुणाकडून घेतला जातो. जर मुलांकडून नाही तर मुलं मोकळी आहेत, तरी त्यांना अडखळण होऊ नये म्हणून समुद्रात जा, गळ टाक आणि जो पहिला मासावर येईल त्याचं तोंड उघड, त्याच्या तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल, तुझा आणि माझा कर जाऊन भर. किती प्रसंग या यहुदाने बघितले, किती प्रसंग. त्याला कोणी सांगायची गरज नव्हती, त्याला सगळा तपशील द्यायची गरज नाही आहे. येशू त्याच्या शिष्याने विचारलं की आम्ही वल्लांडनाची तयारी कुठे करावी. तेव्हा येशू त्यांना म्हणतोय की तुम्ही नगरात जा, तिथे तुम्हाला पाण्याची घागर घेऊन जाणार एक माणूस दिसेल, त्याच्या मागे जा. तो ज्या घरात जाईल त्या घरात जा आणि घरमालकाला सांगा, प्रभू विचारतोय की मी माझ्या शिष्यांबरोबर वल्लांडनाचं भोजन करावं अशी जागा कुठे आहे आणि तो तुम्हाला दाखवेल, त्या खोलीमध्ये आपली तयारी करा. शिष्य गेले आणि जसं येशूने सांगितलं तसं त्यांना दिसलं. पाण्याची घागर घेऊन जाणारा माणूस होता, त्याच्या मागून हे गेले. तो ज्या घरात शिरला त्या घरात ते गेले. त्यांनी घरमालकाला विचारलं, प्रभूने विचारलं आहे की वल्लांडनाचं भोजन मी माझ्या शिष्यांबरोबर कुठे करावं. त्याने माडीवरची खोली दाखवली आणि शिष्याने तिकडे तयारी केली. केवढे प्रसंग या 12 शिष्याने बघितले जेव्हा यहुदासुद्धा होता. त्या यहुदाला एवढंही समजत नव्हतं का की मी जर या पेटीतले पैसे काढून घेतोय, मी याची चोरी करतोय, तर प्रभू येशूला ते समजत आहे म्हणून. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्य हे आहे की पाप माणसाला आंधळं करतं. जेव्हा आपण पापामध्ये वाढत जातो तेव्हा आपल्या विवेक बुद्धीला गंज चढतो आणि खूप गोष्टी आपल्याला कळेनाशा होतात. जो येशू त्यांच्यासमोर एवढं अद्भुत सामर्थ्य दाखवत होता, जो येशू त्यांच्यासमोर एवढी महत्कृत्य करून दाखवत होता आणि एवढं प्रचंड दैवी ज्ञान ते येशूच्या मुखामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये बघत होते, तरीसुद्धा त्याला एवढी छोटी गोष्ट कळाली नाही आहे की मी या पेटीतले पैसे चोरतो, ते येशूला माहीत आहे. इथपर्यंत की या प्रसंगात जेव्हा तो म्हणतोय की हे 300 रुपये गरिबांना देता आले असते, तेव्हा प्रभूला त्याच्या मनातले विचार कळतात की ते गरिबांसाठी नाही आहे, तो स्वतःसाठीच बोलतोय. हे पण त्याला समजलं नाही आहे की माझ्या मनातले विचार प्रभूला कळत आहेत. हालेलुया, हालेलुया. माणसाला एकदा पापाची सवय झाली, वाईट गोष्टींची सवय झाली की त्याची विवेक बुद्धीसुद्धा गंज दिल्यासारखी बनते आणि त्याला सगळं अंधुक अस्पष्ट दिसायला लागतं. जो माणूस येशूवर विश्वास ठेवतो आणि विश्वासामध्ये जीवन जगतो, त्याची बुद्धी प्रकाशित व्हायला पाहिजे, अधिक प्रकाशित, अधिक प्रकाशित, अधिक प्रकाशित. आणि त्याचं जीवन एवढं प्रकाशित व्हायला पाहिजे की त्याला काही अस्पष्ट दिसता कामा नये, अंधुक असं दिसता कामा नये आणि आंधळेपणा तर त्याला अजिबात यायला नको.
परंतु वाईट गोष्ट अशी आहे की विश्वासणारे लोक पापामध्येच राहिल्यामुळे त्यांना गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. त्यांना आत्मिक अंधत्व येतं, अस्पष्ट अंधुक अशा गोष्टी दिसत राहतात आणि सैतान कधी त्यांच्या जवळ येऊन पोहोचला आणि सैतानाने कधी त्यांची वाट लावायला सुरुवात केलेली आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि अचानक काहीतरी भयंकर घडतं आणि मग ते म्हणतात की असं घडेल असं मला वाटलं नव्हतं. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात अचानक घडत नाही. जेव्हा ती घडायला सुरुवात झालेली असते तेव्हा आपण आंधळेपणात असतो किंवा बेशुद्ध अवस्थेत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःला बदला. देव तुमच्या हृदयाकडे बघत आहे. देवाला बदललेलं हृदय आवडत आहे. जे हृदय बदललेलं आहे आणि बदललेलं हृदय जेव्हा देवाची स्तुती करतं, देवाची आराधना करतं, देवाच्या नावाला धन्यवाद देतं, गाणी गातं, प्रार्थना करतं, त्या हृदयाबद्दल देवाला खूप खूप आणि खूप आनंद होतो. बदललेल्या आणि पवित्र झालेल्या हृदयाची प्रार्थना ऐकणं, पवित्र बनलेल्या हृदयाची आराधना आणि स्तुती स्वीकारणं देवाला खूप आवडतं. आणि एक घाणेरडं हृदय जोरजोरात हालेलुया बोलतं, गाणी बोलतं, टाळ्या वाजवतं, परंतु देव त्याला जे काही सांगत आहे ते तो ऐकत नाही. अशांबद्दल देव नाराज राहतो. आणि हे लोक आपल्या मूर्खपणामुळे सैतानासाठी दरवाजा उघडतात आणि त्यातून तो दुष्ट आत येऊन त्यांना गिळून टाकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यहुदासारखे गेल्या 2000 वर्षात पुष्कळ लोक आहेत होऊन गेले जे देवाच्या राज्यात राहूनसुद्धा त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. देवाच्या राज्यात राहूनही स्वतःला बदललं नाही, अहंकार सोडला नाही. काही लोकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा ते विश्वासात नवीन असतात तेव्हा ते स्वतःमध्ये बदल करतात आणि पुन्हा कालांतराने त्यांचा जुना स्वभाव त्यांच्यामध्ये परत येतो. यालाही कारण आहे. जर तुम्ही येशूमध्ये आलात तेव्हा तुम्ही राग सोडला होतात, हट्ट सोडला होतात, खोटं बोलणं सोडलं होतं, गर्व सोडला होता, सगळं वाईट सोडलं होतं. आणि जर कालांतराने पुन्हा तुमच्यामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत याचा अर्थ तुम्ही विश्वास ठेवल्या दिवसानंतर तुम्ही आत्मिक बनायचा प्रयत्न केला नाही तर दैहिकच राहिलात. आत्मिक बनण्याचा प्रयत्न करणं म्हणजे देवाच्या अधिक जवळ जाण्याचा, अधिक जवळ जाण्याचा, अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव प्रकाश आहे, आपण अंधार आहोत. जेवढे आपण देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेवढा आपल्यातला अंधार निघून जातो, निघून जातो, निघून जातो आणि आपण अजून प्रकाशित, अजून प्रकाशित, अजून प्रकाशित होत राहतो. म्हणून साधू सुंदर सिंग सांगत होते की जेव्हा आपण सूर्याच्या दिशेला तोंड करून चालतो तेव्हा आपली सावली आपल्या मागे पडते आणि जेवढे आपण सूर्याच्या अधिक जवळ जातो तेवढी ती सावली छोटी 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 होत जाते आणि एक दिवस एक वेळ अशी येते जेव्हा ती सावली आपल्या पायाखाली येते, संपून जाते. परंतु जेव्हा आपण सूर्याकडे पाठ करून चालतो तेव्हा आपली सावली आपल्या समोर पडते आणि जितके आपण सूर्याच्या अधिक लांब जातो तेवढी ती सावली मोठी होते, मोठी होते, मोठी होते आणि लांबलचक होत जाते. हेच आत्मिक बाबतीत सत्य आहे. देव प्रकाश आहे. जेव्हा आपण देवाला पाठ करून चालतो तेव्हा आपली पापं, आपली सावली म्हणजेच आपली पापं आणि आपली दुष्टता आपल्या समोर असते. देव मागे आणि आपण पाठ करून चाललेलो आहोत, आपली पापं आपल्या समोर असतात. आणि जितके आपण हा प्रवास पुढे करतो म्हणजे देवाला पाठ करून आपण पुढे पुढे चालतो तेवढी पापं वाढत जातात, वाढत जातात आणि शेवटी एवढी वाढतात की ही पापं आपल्याला गिळून टाकतात. परंतु जेव्हा आपण देवाकडे पाहत देवाच्या जवळ जाण्याचा प्रवास सुरू करतो तेव्हा आपली पापं आपल्या मागे पडतात आणि जितके आपण देवाच्या अधिक जवळ जातो, अधिक जवळ जातो, अधिक जवळ जातो तेवढी ती पापं कमी 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 होत जातात आणि एक दिवस आपण पूर्ण देवासारखे बनून जातो. जसं देवाला हवं आहे तसे आपण बनतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणताही माणूस एका दिवसात पवित्र होत नाही, एका दिवसात संत बनत नाही, पण ही एक प्रक्रिया आहे.
ज्या दिवशी आपण येशूवर विश्वास ठेवला त्या दिवशी त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया सतत सुरू राहायला पाहिजे. देवाच्या अधिक जवळ जात राहिलं पाहिजे, ज्यामुळे आपल्यातली पापं कमी 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 होत राहतील. लक्षात ठेवा, देव प्रकाश आहे. जेवढे आपण प्रकाशाच्या अधिक जवळ जाणार तेवढा अंधार आपल्यातून निघून जाणार. म्हणून मी म्हटलं की जो माणूस 1 तास प्रार्थना करून बाहेर येतो तो व्यर्थ बडबड लगेच करू शकत नाही. थोड्या वेळाने, साधारण 1-2-3 तासानंतर कदाचित जेवढी त्याची आत्मिक ताकद कमी व्हायला लागेल तेव्हा तो बडबड सुरू करेल. पण प्रार्थनेतून बाहेर आल्यानंतर लगेच तो बडबड करू शकत नाही. जर तो लगेच बडबड करत असेल याचा अर्थ तो देवाच्या जवळ गेलाच नव्हता. फक्त बाहेरून दिसत होतं की तो देवाच्या जवळ आहे, पण मुळात आत्म्याने तो देवाशी जोडला गेला नव्हता. खूप प्रार्थना करा, खूप प्रामाणिक प्रयत्न करा. देवाची वचनं वाचा, या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर जाणवतं की तुमच्यामध्ये खूपच दुर्गुण आहेत आणि खूप मोठी सैतानाची ताकद तुम्हाला पापात पाडायचा प्रयत्न करत आहे, तर कृपा करून उपवास करून प्रार्थना करा. कारण जेवढे तुम्ही गंभीरपणे या आत्मिक गोष्टींना घेऊन गंभीरपणे प्रयत्न कराल तेवढा देवाला पण आनंद होईल आणि देव लवकर तुम्हाला मदत करेल आणि यातून बाहेर काढेल. शेवटचा काळ सुरू आहे. भयानक दिवस जगात आलेले आहेत आणि पुढेही भयानक दिवस वाढून ठेवलेले आहेत. चांगले दिवस येणं नाही आहे. सुंदर काळ आणि स्वर्ग आता पृथ्वीवर होणार नाही आहे, तर पृथ्वीचा नरक बनत चाललेला आहे आणि हा नरक वाढत जाणार आहे. आत्म्यामध्ये जागे व्हा. पैसा, सोनं, रूप, शिक्षण, जगातलं मान सन्मान या सगळ्या व्यर्थ गोष्टी आहेत. या गोष्टी आपल्या आत्म्याचं भलं करत नाही. देवासमोर वेळ घालवा, देवाच्या सहवासात वेळ घालवा. रोज प्रार्थना करा, रोज देवाची वचनं वाचा, रोज त्याच्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी प्रयत्न करा. वायफळ आणि मूर्खपणाच्या गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला एक दिवस जर एखादी टी व्हीवरची सिरियल बघितली नाही, जी तुमची रोज लागलेली सिरियल आहे, आणि एक दिवस बघितली नाही की तुम्हाला केवढा अस्वस्थपणा येतो. तुम्ही विचार करता आज काय झालं असेल, कालपर्यंत एवढं घडलं होतं, आज काय घडलं असेल. कसला विचार करताय? जी सिरियल तुम्ही इतके दिवस बघत होतात, एक दिवस तुम्ही बघितली नाही की तुम्हाला केवढा मोठा अस्वस्थपणा येतो. त्याच्यात काय झालं असेल ते बघायची किंवा कोणाला तरी विचारायची घाई होते. असा अस्वस्थपणा आत्मिक बाबतीत आला पाहिजे. आज माझी प्रार्थना झाली नाही, आज माझं बायबल वाचन झालं नाही, तर मला अस्वस्थपणा आलेला आहे. हा अस्वस्थपणा आत्म्यात आला पाहिजे. सिरियल बघितली नाही, एखादा सिनेमा बघायचा राहून गेला म्हणून जर तुम्हाला अस्वस्थपणा येत असेल तर अजूनही तुम्ही दहिक आहात. आत्मिक बना. रोज प्रार्थना करा. ज्याप्रमाणे एक दिवस आंघोळ झाली नाही की तुम्हाला किती अस्वस्थपणा येतो, ती शरीराची गरज आहे, पण आत्म्याची गरज त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठी आहे. म्हणून जर प्रार्थना झाली नाही, बायबल वाचन झालं नाही आणि एक दिवस जरी तुम्ही देवाशी जोडला गेला नाही, तर तुमचा आत्मा अस्वस्थ व्हायला पाहिजे आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी अधीर झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःमध्ये बदल करा. आत्मिक बनत राहा. तुमच्या जीवनात सैतानासाठी जे दरवाजे उघडे आहेत ते बंद करा. जीवनात येणाऱ्या संकटासाठी उगाच देवाला दोष देत राहू नका. मी एवढी प्रार्थना केली तरी देवाने काही केलं नाही, मी तेवढी प्रार्थना केली तरी देवाने काही केलं नाही. ना देवालाही दोष देऊ नका, माणसांनाही दोष देऊ नका. तुम्ही शोधा तुमच्या जीवनात सैतानासाठी दरवाजे कुठे उघडलेले आहेत. तुमच्या जिभेने तुम्ही दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करताय, निंदा करताय. नीतिसूत्रेत वचन म्हणतं की जिभेच्या हाती मरण आणि जीवन आहे. तुम्ही तुमच्याच जिभेने स्वतःवर शाप किंवा स्वतःवर आशीर्वाद आणत असता. जिभेने जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढता तेव्हा तुम्ही देवाच्या न्यायासाठी स्वतःला लायक ठरवता. विसरू नका. स्वतःमध्ये प्रामाणिकपणे बदल करा. तुमच्यामध्ये स्वार्थ आहे, खोटारडेपणा आहे, लबाडी आहे, हट्ट आहे आणि इतर कोणतंही वाईट तुमच्यामध्ये असेल ते काढून टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. खूप प्रार्थना करा, ज्यामुळे तुमच्या जीवनातले सैतानासाठी उघडे असलेले दरवाजे बंद होतील आणि तुमच्या जीवनात त्याचं काम बंद होईल आणि देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा तुमच्या जीवनात उतरेल. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सैतानासाठी दरवाजे बंद केल्यानंतर सैतान तुम्हाला अजिबात छळणार नाही. तो छळेल, पण तो कमी प्रमाणात छळ असेल, तो कमी प्रमाणात त्रास असेल आणि त्या त्रासातही देव तुम्हाला मदत करेल. हालेलुया, 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 हालेलुया.